हो, नमस्कार. परतो न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये आहे, की जे भीमा नदीचं पात्र पावसाळ्यामध्ये 2,00,000 क्युसेक्स वेगाने या ठिकाणी वाहत होतं आणि ज्याच्या पुरामुळं या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीचं नुकसान झालं. त्या भीमा नदीच्या पात्रामध्ये मी सध्या आहे, की जे भीमा नदीचं पात्र आज या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये बघितलं असेल, तर पूर्णपणे हे पाणी संपलेलं आहे आणि या नदीकाठचा जो काही भाग आहे, तो आता खडखडीत झाला आहे. भीमा नदीकाठचा जो भाग आहे तो उजनी धरणावरती सातत्यानं अवलंबून असतो. नियोजनानुसार गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी किंवा उजनी धरणातून सोलापूरसाठी जे काही पाणी सोडलं जातं, त्या आवर्तन जे सोडलं जात होतं, त्या माध्यमातून या उन्हाळी हंगामामध्ये सोलापूरसाठी पाणी सोडलं जात होतं आणि इथल्या नदीकाठच्या शेतकरीचा एक प्रश्न होता. तो प्रश्न बऱ्यापैकी या ठिकाणी मिटत होता. मात्र आता गेल्या अनेक दिवसांपासून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची उजनी धरणातून पाणी सोडण्याची या ठिकाणी मागणी होते. मात्र अद्याप तरी उजनी धरणातून भीमण्याच्या पात्रामध्ये पाणी सोडलं गेलं नाही आणि तुम्ही पाहू शकता की भीमण्याचं पात्र जे आहे ते अशा पद्धतीनं खडखडात उठलेला सगळा. त्यामुळे इथला शेतकरी आहे तो शेतकरी सातत्यानं पाणी सोडण्याची मागणी करतोय. आज आपण सकाळी 6ची जर उजनी अपडेट आपण या ठिकाणी पाहायला गेली, तर आज जवळपास 20 एप्रिल रोजी सकाळी 6ची उजनी अपडेट पाहिली, तर ते उजनी अपडेट आज जवळपास 26.10% इतकं भरलंय, की जे 13.98% टीएमसी इतकं धरण आजची परिस्थिती त्या पद्धतीनं आहे. गेल्या वर्षी जर आपण परिस्थिती या ठिकाणी पाहिली असेल, तर गेल्या वर्षी हेच उजनी धरण वजा 3.22% या पद्धतीनं होतं आणि आता सध्या सुद्धा उजनी धरणातून जे काही कॅनॉलचं पाणी आहे, ते कॅनॉलचं पाणी या ठिकाणी सोडायला चालू आहे. त्यामध्ये सीनामाड्यासाठी 270 क्युसेक्स पाणी सुरू आहे. दहेगावसाठी 80 क्युसेक्स पाणी सुरू आहे. बोगद्यासाठी 840 क्युसेक्स पाणी या ठिकाणी सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी जवळपास 2860 क्युसेक्स पाणी या ठिकाणी सुरू आहे. मात्र भीमा नदीमध्ये जे काही पाणी सोडलं जाणार आहे, ते पाणी सध्या तरी सोडण्याची शक्यता या ठिकाणी प्रशासनाकडून दिसून येत नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत, त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मागणी होते. मात्र या मागणीचा आणखीन तरी विचार झाला नाही. पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक झाली. त्यामध्ये 2 दिवसामध्ये पाणी सोडलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या अनुषंगाने शनिवारी पाणी सुटेल, असं अपेक्षित होतं. मात्र 2 दिवस झाले तरी आणखीन या ठिकाणी पाणी सोडलेलं दिसून येत नाही. त्यामुळं आणि त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी सुद्धा काही माध्यमांशी वार्तालाप करताना सांगितले, की सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनी आहे, ती सुरू झाली आहे. त्यामुळे आता भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार असेल, तर त्यावरती एक काही शंका उपस्थित केली आहेत. त्यामुळे आता भीमा नदीकाठचा जो शेतकरी आहे, तो शेतकरी या पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. या उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यासाठी उजनी धरणावरून जे काही जवळपास हजारो हेक्टर जी जमीन आहे, ही जमीन भीमा नदी काठीवरती अवलंबून आहे आणि जर उजनीतून लवकरात लवकर जर भीमा नदीमध्ये पाणी नाही सोडलं, तर या उन्हाळ्यामध्ये ही पिकं धोक्यात येणार आहेत आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी अनेक शेतकरी संघटनेसह असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्याबरोबर हा शेतकरी सुद्धा आता रस्त्यावर उतरण्याची तयारीत आहे. नेमक्या या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत? त्या शेतकरी आपण या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी भावना आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. मी दत्तात्रय लक्ष्मण मोरे, सळे येथील शेतकरी असून सध्या 15 दिवस झाले माझी 5 एच.पी. मोटर बसून आहे. नदीपात्रात पाणी अजिबात नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागलेली आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, ही आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे. नमस्कार. मी तानाजी भारत गायकवाड, चळे येथील शेतकरी आहे. गेली आम्ही आता सध्या नदीपात्रात आहे. तुम्ही बघत असाल की नदीपात्रातलं पाणी संपलेलं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर पाणी नाही सोडलं तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्यात करण्यात येईल.